धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसचे निवेदन। 28 एप्रिल धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केल्याचा आरोप असलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ शेगाव शहर काँग्रेसच्या वतीने आज सकाळी तहसीलदार शेगाव यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात नमूद करण्यात आले की महाराष्ट्रातील महान व्यक्तीबद्दल अशा प्रकारचे बेशिस्त व अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी। भविष्यात कोणीही अशा प्रकारची अभद्र टिप्पणी करण्याचे धाडस करू नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली। या निवेदनावर काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील, नगराध्यक्ष प्रकाश शेगुकार, शैलेंद्र दादा पाटील, कैलास बापू देशमुख, ज्ञानेश्वर शेजोडे, अशोक हिंगणे, विजय दयाराम वानखडे, डॉक्टर सकराम वानखडे, संतोष पांडुरंग माने, विठ्ठल सोनटक्के, फिरोज खान, नामदार खान, अंबादास सिंगडे, लखन पिवाल, शेखर वसीम, सविताताई झाडूकार, सुनील शेगावकर आदी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। युवा क्रांती न्यूज साठी डी ललित, शेगाव। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत यांच्याविषयी अपमानजनक शब्द वापरले आणि इतिहासाची जे काही आहे त्याची तोडमोड करून ते लोकांना म्हणजे समभ्रमित करत आहेत, चुकीचं या ठिकाणी सांगत आहेत। त्याबद्दल यांच्यावरती निश्चित रूपे कारवाई झाली पाहिजे, कारण ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। चुकीचा इतिहास हा ठिकाणी सांगितला गेला नाही पाहिजे। चुकीच्या इतिहासामुळे समाजामध्ये चुकीच्या गोष्टी पसरून लोकांचे मन विचलित करून आणि या महाराष्ट्राचं जे वातावरण आहे हे खराब करण्याचं हे काम नेहमीच करत असतात। तर आपण आपल्यामार्फत हे सन्मान्य देशाचे जे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांना हे पाठवून यांच्यावर सक्तीची कारवाई झाली पाहिजे आणि भविष्यात यांनी अशा प्रकारचं कुठलंही बेतल वक्तव्य केलं नाही पाहिजे, अशा प्रकारचं आमचं आजचं नियोजन।